तर सविस्तर दिवसभरातल्या बातम्या आणि सुरुवातीलाच बातमी आहे रवी राणा बच्चू कडू वादाच्या नव्या अंकाची। बच्चू कडू रवी राणांमधल्या वादावर मंगळवारी पडदा पडलेला होता, मात्र हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। रवी राणा यांनी पुन्हा बच्चू कडू यांना इशारा दिलेला आहे। मला कुणी दम दिला तर घरामध्ये घुसून मारेन असा इशारा रवी राणांनी बच्चू कडू यांना दिलाय। मी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलेलं होतं। बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय असल्याचंही राणांनी म्हटलंय। तर रवी राणांच्या या चॅलेंजला बच्चू कडूंनीही जशास तसं उत्तर देत कोणत्याही आव्हानासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। विषय संपलेला आहे। आम्ही पूर्णतः माफ केलेला आहे। हा विषय इथं थांबवलेला आहे आणि आमच्याकडून काही शब्द निघाले असून चुकीचे तर त्याबद्दल सुद्धा आम्ही ते शब्द मागे घेतो। आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी 4 पाऊल ते सुद्धा मागे आले आणि मी बोलताना त्याशी बोललो 2 पाऊल मी सुद्धा मागे येत आहे आणि माझे आभार सुद्धा त्यांनी मानलेले आहे। म्हणून आता हा विषय संपलेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर अमरावतीतल्या या 2 आमदारांनी केलेली ही समेटाची भाषा, मात्र त्याला एक दिवसही उलटत नाही तोच पुन्हा एकदा रवी राणा आणि बच्चू कडूंमधील वाद उफाळून आलाय। रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिलेल्या इशाऱ्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। बच्चू कडू तर काहीच नाही, त्याला जर दम देऊन तो बोलत असाल त्याला जशाच तसं उत्तर मी देईन, कुठल्याही स्तरावर देईन। तो ज्या स्तरावर म्हणून त्या स्तरावर मी उत्तर द्यायला तयार आहे। पण प्रेमाची भाषामध्ये रवी राणा एकदा आणि 10दा झुकल, पण कोणी दम देऊन बोलत असाल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिंमत आहे। बच्चू कडू आपल्यासाठी किरकोळ विषय असल्याचंही राणांनी म्हटलंय। तसंच बच्चू कडू पुन्हा कसे निवडून येतात तेही बघणार आहे असाही इशारा राणांनी दिलाय। वारंवार जर कोणी मला दम देत असेल की मी रवी राणाला माफ करणार नाही, अरे माफ काय, तुला कोणी सांगितलं माफ करायला? तुझ्यामध्ये जेवढी हिंमत असेल तू कसा निवडून येतो ते पहा। वेळ सांगेल की बच्चू कडू पुन्हा आमदार बनेल की बनेल। रवी राणा यांनी आव्हान दिल्यानंतर थांबतील ते बच्चू कडू कसले? त्यांनीही राणांना थेट प्रति आव्हान देऊन टाकलंय। स्वतः राणा आता ही व्यक्तिगत त्यांना मला आवाहन केल्यामुळं इतर कार्यकर्त्यांनी त्याच्यात आता काही बोलू नये, कॉमेंट्स करू नये। मी त्यांना म्हटलेलं आहे की बाबा तू तलवार घेऊन येशील तर मी फुल घेऊन यायला तयार आहे। माझ्या शरीराचे किती तुकडे राणाला करायचे आहे त्याच्यासाठी निमूटपणे एक त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी। दरम्यान भाजप नेत्यांनी दोन्ही आमदारांना सबुरीचा सल्ला दिलाय। माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोनही सन्माननीय सदस्यांना चर्चा करून त्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या ऐवजी जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये लक्ष द्यावं या पद्धतीची सूचना केली। मला वाटतं की पुन्हा जर असं कोणी म्हणत असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य ती नोंद घेतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही रवी राणा आणि बच्चू कडूंमधील हा वाद शमलेला नाही। आता हा वाद आणखी किती पुढे जातोय, या वादावर कसा तोडगा निघतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रणाली कापसेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अशात आता माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिरंगाई केल्यामुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं माहिती अधिकारातून उघड झालंय। हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबवा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाही असं उघडकीस आलेलं आहे। MIDCनं माहिती अधिकारामध्ये ही माहिती दिली आहे आणि यामुळे सत्ताधाऱ्यांवर आरोप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसणार आहे। च्या काळामध्ये या प्रकल्पांचा किती वेळा तुम्ही आढावा घेतला? वॉर रूमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये अति प्राधान्य क्रमावरती हा विषय तुम्ही का नाही घेतला? सचिव स्तरावरती, अधिकारी स्तरावरती, प्रशासन स्तरावरती ज्या बाबी, ज्या सोयी सुविधा सवलती हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्याकरता सरकारनं देणं क्रमप्राप्त होतं ते तुम्ही का केलं नाही याचं उत्तर तुम्ही कधी देणार आहे का नाही? वेदांतामध्ये हेच झालं होतं की आदित्य ठाकरेंनी आंदोलन केलं त्या ठिकाणी पुणेमध्ये, ही जागा आम्ही दिली होती आणि मग माहिती अधिकारात काय आलं, जागेचं वाटपच झालं नव्हतं। खोटारडेपणा, खोटं बोला पण रेटून बोला। सरकार गेल्यामुळं अस्वस्थ आहेत आणि सरकार येणार नाही कधी हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं अशा मानसिकतेमध्ये केवळ काहीतरी
शेवटची घरघर ही जी लागली आहे ती घरघर थांबवण्याचा प्रयत्न आहे. तो जी माहिती त्यांनी दिलेली खोटी दिलेली आहे, अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे. या संदर्भात सगळे कागद निश्चित येणार काय समोर येतील. माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीनं वेदांत फॉक्सकॉनशी संपर्क साधलेला आहे, कशा पद्धतीनं प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले, कशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, मुख्य सचिव सातत्यानं भेटलेले आहेत. अनिल अग्रवालजी असेल, दुसरे त्यांचे फॉक्सकॉनचे MD असतील. परंतु केंद्राच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला गेलेला आहे. त्या माहिती अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टींचं आकलन एका 8-10 तासात झालं. सगळ्या डिपार्टमेंटने 8-10 तासात माहिती देऊन दिली आणि यांनी त्याची उत्तर देऊन दिले. एव्हाना आम्हाला 30-30 दिवस माहिती मिळत नाही, माहिती उपलब्ध नाही, या माहितीचा या विभागाशी संबंध नाही, असे भलते उत्तर आम्हाला येतात आणि यांना एका दिवसात मिळतं. महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण आपले आहे. इथे क्रेडिट घेणं, पक्षीय राजकारण करणं योग्य नाही आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, रोजगार आणा, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत राहणार. राज्यामध्ये सध्या प्रकल्पांच्या पळवापळवीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आता मराठवाड्याचा 10,000 कोटींचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनं नाकारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. मविया सरकारच्या काळात मराठवाड्यावर अन्याय, 10,000 कोटींचे प्रकल्प मवियानं रखडवले. भागवत कराडांचे आरोप मवियानं फेटाळले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्यावर अन्याय केल्याचा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. जायकवाडी प्रकल्पात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होणार होता. महाविकास आघाडी सरकारनं आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी तो नाकारला असा आरोप कराड यांनी केलाय. त्या काळामध्ये जायकवाडीवरती फ्लोटिंग सोलार लावायचं अशी वारंवार पालकमंत्री आणि जयंत पाटील यांना विनंती केली, पत्र दिली. त्यांचं आम्हाला उत्तर आलं की आम्ही तिथं परवानगी देऊ शकत नाहीत. नवीन सरकार आलं, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांनी ताबडतोब सेक्रेटरीला फोन केला आणि आम्हाला पत्र मिळालं की याच्यावर तुम्ही स्टडी करा. आता स्टडी करण्यासाठी म्हणून काल आमचे केंद्रातील पॉवर मंत्री, वीज मंत्री माननीय RK सिंग साहेबांना भेटलोत आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब जायकवाडीवरती स्टडी करा. साधारण 10,000 कोटीचा प्रकल्प आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराड यांचे हे सगळे आरोप फेटाळले. हे डॉक्टर भागवत कराड हे खोटी माहिती देत आहेत आणि अर्धवट माहिती देत आहेत. मी या विभागाचा मंत्री असताना माझ्याशी ते बोलले. त्यांना मी लेखी प्रस्ताव पाठवा म्हणून सुचवलं. त्यांनी प्रस्ताव म्हणून एक मोगम पत्र पाठवलं आणि त्या मोगम पत्राच्या आधारे पण त्यासाठी पुढील कारवाई करण्याचा आदेश मी त्यावेळी सचिव कडा म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचे एक सचिव त्यांना दिले. श्रेयाच्या लढाईत राज्यात येणारी गुंतवणूक आणि प्रकल्प राज्याबाहेर चाललेत. महाविकास आघाडीच्या काळात जर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रखडवला असेल तर महाविकास आघाडीला आत्ताच्या सरकारवर कोणतेही आरोप करण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. मुंबईतून विनोद राठोड आणि नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरेंमध्ये अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आजही अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलेलं आहे. सिल्लोडला पप्पू नंबर 2 येत आहे अशी टीका सत्तारांनी केलेली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडच्या दौऱ्यावरती त्यांनी सडकून टीका केली. दरम्यान सत्तारांच्या मतदारसंघातल्या सभेत आदित्य ठाकरे काय उत्तर देतात हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. कोणी कोणताही मिशन चालू केलं तर मला असं वाटतंय का एकनाथ शिंदे साहेब जे मिशन महाराष्ट्रासाठी देतील तोच अंतिम राहील. बाकी विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आता माझ्याही मतदारसंघामध्ये इथे येणार आहे छोटे नंबर 2चे पप्पू, तर त्यांच्याशी ज्यावेळेस होईल 7 तारखेला सिल्लोडला बघायला या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3 डिसेंबर रोजी पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही ते यावेळी सहभागी होणार आहेत. यवतमाळमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत आणि गेल्या महिनाभरात
बंजारा समाजातील महंत आणि संजय देशमुख यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. 26 नोव्हेंबरला बुलडाण्यामध्ये तर 3 डिसेंबरला यवतमाळ दौऱ्यावरती ते जाणार आहेत. शिवसेनेच्या प्रबोधन यात्रेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या गडात सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत चांगलाच समाचार घेतलेला आहे. दोघांच्या रंगलेल्या जुगलबंदीवरती पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट. सुषमा अंधारे गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली. प्रबोधन यात्रेतून गुलाबरावांवर हल्लाबोल. 20 वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने सत्तेचा उपयोग. गुलाबरावांवर अंधारेंचा पलटवार. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अंधारे यांनी पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना खडेबोल सुनावले. जळगाव जिल्ह्यातील धरण गावात प्रबोधन सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत असल्याचा घणाघात करण्यात आला. तसंच गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत ठाकरेंचं नाव न घेता टोलाही लगावला होता. पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेली मुलं राजा होत असत. आता मात्र राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो. राजाच्या पोटी आलेला पोरगा हा डायरेक्ट राजा व्हायचा. गुलाबराव पाटील राजा, प्रतापराव राजा. आता राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आता राजा हा जनतेच्या मतदानाने जन्माला येतो. मग सुषमा अंधारेंनी देखील गुलाबराव पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत सवाल केला की मग गेल्या 20 वर्षांपासून स्वतः गुलाबराव पाटलांनी वेगवेगळ्या मार्गाने कशी सत्ता भोगत आलेत. तसंच मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही सत्तेवर आणून का पुढे केलं नाही. 3 महिन्यात जर मी इतकी आपुलकी कमावली, इतकं प्रेम मला शिवसेनेने दिलं, तर 30 वर्षात तुम्हाला किती आदर, सत्कार, प्रेम, आपुलकी आणि विश्वास शिवसेनेने तुमच्यावर टाकला असेल. या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधी संधी द्यावी त्यांना असं वाटलं नाही. सातत्याने सत्ता सगळी माझ्याच घरात आणि मलाच विशेषता मिळाली पाहिजे यासाठी गुलाबराव आग्रही राहिले. जर गुलाबराव पाटलांना जर तुम्ही असा नियम लावत असेल मंत्री महोदयांना, तर तुमचा प्रवास कसा आहे. तुम्ही 3 महिन्यापूर्वी कुठे होतात. ज्या पक्षात तुम्ही 3 महिन्यापूर्वी होतात इकडे आलात, मग आपण बाप बदललाय का. त्याच्या आधी त्या आधीच्या पक्षात यायच्या आधी तुम्ही कुठे होतात. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पण त्यावर पाटील 4 शब्द सुद्धा बोलले नाही. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा, ते कसे बोलतील असा सवाल अंधारे यांनी गुलाबरावांवर निशाणा साधत उपस्थित केला. तसंच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवरही अंधारे यांनी ताशेरे ओढले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपनं 2024च्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच दृष्टीनं भाजपनं महाराष्ट्रामध्ये मिशन 45 सुरू केलेलं आहे. आता याच मिशन 45ला अधिक वेगवान करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना गुरुवारी मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं आहे. भाजपचं मिशन 45 वेगवान होणार. ज्येष्ठ नेते अभियानाचा आढावा घेणार. बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रवादी शिवसेनेचे मतदारसंघ टार्गेटवर. भाजपनं संपूर्ण देशभर 2024च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या स्तरावर मतदारसंघ निहाय मिशन भाजपची रणनीती आखली जातीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या मिशन 45ला अधिक वेगवान करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मिशन 45 सुरू झालंय. याच अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबईत भाजपची बैठक बोलवण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बुधवारी भाजप कार्यालयात बोलवण्यात आलंय. होय, आम्ही ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्व माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रांचे आमचे अमित भाई आहेत, नड्डाजी आहेत, आमचे राज्याचे नेते आहेत देवेंद्रजी आणि आमचे सर्व मंत्री, सर्वांनी आम्ही हा विचार केला आहे की महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये 45 लोकसभा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रितपणे आम्ही लढू आणि 45+ जागा जिंकू हा विश्वास आम्हाला आहे.
नेमकं भाजपचं हे मिशन 45 आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूया. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रातली सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी पक्षानं 2019 मध्ये पराभूत जागांवर लक्ष केंद्रित केलंय. 2019 मध्ये भाजप देशातील 144 मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होती. यात महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यासह शिवसेनेच्याही काही मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. असे मिळून महाराष्ट्रात 45 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा असो किंवा भूपेंद्र यादव यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा असो, हे भाजपच्या मिशन 45 अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे आता या दौऱ्यानंतर काय बदल झाले याचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपच्या या मिशन 45 वर महाविकास आघाडीनं टीका केली आहे. मिशन 48 आता शेवटी कुठलाही राजकीय पक्ष हा आपल्या पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता परवापासून राष्ट्रवादीचं शिर्डीला अधिवेशन आहे 2 दिवसाचं. आधी केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधकांच्या मतदारसंघातील दौरे, स्थानिक नेत्यांकडून प्रस्थापितांच्या पराभवाचे इशारे आणि आता आढावा बैठक. भाजपनं महाराष्ट्रात सुरू केलेल्या मिशन 45ची जोरदार तयारी सुरू असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता गुरुवारच्या बैठकीत कोणती रणनीती आखली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 1000 किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट करून राहुल गांधी उत्साहात महाराष्ट्रामध्ये येत असताना महाराष्ट्रामधील काँग्रेस नेत्यांना मात्र चांगलाच घाम फुटलेला आहे. राहुल गांधींसोबत महाराष्ट्रामध्ये 300 किलोमीटर चालण्याच्या कल्पनेनंच काँग्रेस नेत्यांचे पाय लटपटायला लागलेले आहेत की काय, अशी देखील स्थिती आहे. आणि त्यामुळेच आता सर्वच काँग्रेस नेते आपली साखरझोप मोड करून आपल्या कार्यकर्त्यांसह मॉर्निंग वॉकला निघाल्याचं चित्र दिसतंय. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधींचं महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात 7 नोव्हेंबरला आगमन होत आहे आणि त्यानुसार राहुल गांधी यांची नांदेड इथेच सभा घेण्यात येणार आहे. राहुल गांधी ही यात्रा सुरुवात केलेली आहे. देशाचा झेंडा, देशाचा तिरंगा याला पहिले सॅल्यूट करून 5:30 वाजता राहुल गांधीजी ही पदयात्रा सुरू करतात. या 2 गोष्टी त्याच्यामध्ये साध्य केलेल्या आहे की देशाचं स्वाभिमान आणि प्रत्येकाचं शरीर सदृढ राहावं ही कल्पना या यात्रेमधली आहे. आणि सगळ्या धर्माची लोक एकत्रित यावं आणि देश अजून सशक्त व्हावं अशी कल्पना या यात्रेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे जखमी झालेत. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ते तेलंगणा इथे आलेले होते. मात्र या दरम्यान धक्काबुक्की झाली. एका पोलिसानं राऊत यांना धक्का दिल्याचं सांगण्यात येत आहे आणि यावेळी नितीन राऊत यांच्या डोळ्याला, हाताला आणि पायाला मार लागलेला आहे. त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. भारत जोडो यात्रेत पोलिसांची धक्काबुक्की. हैदराबाद पोलिसांची नितीन राऊतांसोबत दंडेली. पोलिसांच्या धक्काबुक्कीनं राऊत गंभीर जखमी. हैदराबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत पहा. त्यांच्या डोळ्याला, कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत पोलिसांमुळे झाल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केलाय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नितीन राऊतांना हैदराबादच्या एसीपीनं धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत बॅरिगेट्सवर पडलेल्या नितीन राऊत यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. राहुल जी का कन्वाय आया और पुलिस पैनिक हो गई और सारे लोगों को आगे पीछे ढकेलने लग गई. मेरे छाती पे उन्होंने दोनों हाथ रख के एसीपी ने मुझे पुश किया बहुत जोर से. तो मैं बैरिकेड्स पे सर के बल गिरने वाला था तो मैं उसको बचाने गया तो सड़क पर मैं गिरा तो मुझे यहाँ पर आंख के ऊपर जम के चोट आई. नितीन राऊतांना दुखापत झाल्यानंतर जवळपास अर्धा तास ते उपचारांच्या प्रतीक्षेत होते. पोलिसांनी तिथेही सहकार्य न केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. साइड में बहुत ज्यादा ब्लीडिंग हो रहा था
तो हमने बोला भी तुरंत एम्बुलेंस बुलाओ करके, पर पुलिस इतना बिजी था कि वो केवल राहुल जी का सुरक्षा करने के लिए आए हैं, पर पुलिस तो सबका सुरक्षा करने वाली है। पर हमने पूछा, पर 22 मिनट्स वो रोड के ऊपर प्लेटफॉर्म के ऊपर बैठना पड़ा। बहुत ज्यादा ब्लीडिंग हो रहा था। फर्स्ट एड थोड़ा हम करके फिर वहां पे कोई गाड़ियां अलो नहीं कर रहे थे। नितीन राऊत यांना झालेली धक्काबुक्की पाहता राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणा पोलिसांना हाताळता येत नाहीये का असा सवाल उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, हैदराबाद। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, मात्र ही यात्रा नांदेड शहरामध्ये येण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाते। पाहूयात याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। भारत जोडोसाठी रस्त्यांचं डांबरीकरण, राहुल गांधींसाठी रस्ते होणार गुळगुळीत। नांदेडमध्ये युद्ध पातळीवर रस्ते दुरुस्ती। ही दृश्य नांदेड शहरातील आहेत। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची इथं लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांचं डांबरीकरण केलं जात आहे। अचानक होत असलेल्या या रस्ते दुरुस्तीला काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। 7 नोव्हेंबरला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल होणार आहे। या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जात असल्याची शहरात चर्चा आहे। पक्ष अधोगतीला गेलेला आहे आणि त्यामुळे हे सगळी धडपड जी आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाकरता आहे। पक्षाचं अस्तित्व त्यांना काही घेणं नाही आहे। पक्षाचं अस्तित्व जर टिकवायचं असतं तर यापूर्वीच खरं त्यांनी बाजूला व्हायला पाहिजे होतं। त्यामुळं त्यांच्याकरता रस्ता करून द्यायची गरजच नाही आहे। त्यांचा रस्ता तर त्यांना स्वतः शोधावा लागणार आहे। काँग्रेसनी देशामध्ये, राज्यामध्ये आणि आपल्या शहरात देखील हीच नीतीचा नेहमी अवलंब केला की नेत्यासमोर सगळं चकाचक दाखवायचं। मी प्रशासनाचा, जे मनपा प्रशासन आहे त्याचाही निषेध करतो की सातत्याने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आता काँग्रेसच्या नेत्यांच्या पुढं करणारं प्रशासन हे शर्मिंदा असल्यासारखं वागतंय। खरं तर पावसाळ्यात नांदेड शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती। नागरिकांकडून मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवले जात नव्हते। मात्र अचानक रस्ते दुरुस्तीला वेग आलाय। काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधी ज्या मार्गाने नांदेड शहरात दाखल होत आहेत, त्यांचे भारत जोडोच्या अभियानानिमित्त नांदेड शहरात येत आहेत आणि ज्या मार्गाने ते येत आहेत त्या मार्गावरचे खड्डे मात्र महापालिका प्रशासन तातडीने बुजवण्याचा प्रयत्न करत आहेत मागील 2 दिवसापासून। परंतु वर्षभर झालं नागरिकांना त्रास होत आहे, पण त्यांची कसली दखल घेतली नाही। राहुल गांधी नांदेड जिल्ह्यातून तब्बल 120 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत। मात्र या यात्रेपूर्वी रस्त्यांचं डांबरीकरण केलं जात असल्यामुळे आपल्याही गावात ही यात्रा यावी असं सामान्य नागरिकांना वाटतंय। कारण भारत जोडो यात्रेमुळे आपल्या गावातील रस्ते गुळगुळीत होतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईमध्ये सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात बॅनर लावण्यात आलेले आहेत। मराठा युवा सेनेकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। बाप काढणं ही आमची संस्कृती नाही, पण सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। आदित्य ठाकरेंनी फक्त पेंग्विन देण्याचं काम केलेलं आहे, तर सुप्रिया सुळेंनी कुंडीमध्ये वांगी लावून करोडो रुपये कमवलेले आहेत। आता कोरडे उपदेश देत आहेत। ठाकरे आणि पवारांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचे लचके तोडले म्हणून तरुण 50 वर्ष मागे गेलेला आहे, अशा आशयाचा मजकूर बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरेंचं महाराष्ट्रासाठी योगदान म्हणजे 2 पेंग्विन दिलेले आहेत। कोणतरी ती ताई कुंडीतली वांगी लावून करोडो रुपये कमवले आणि महाराष्ट्राच्या तरुणांना कोरडे उपदेश द्यायचं काम चालू आहे। हे नौटंकी आता थांबवा। महाराष्ट्रातल्या तरुणांची खरी गळचेपी कोणी केली असेल तर तुमच्या दोघांच्या वडिलांनी, बापांनी केलेली आहे की बाप काढणे ही संस्कृती आमची नव्हती, पण सुरुवात तुम्ही केले। आता इथून पुढे जशास तसे उत्तर मिळेल। राज्यामध्ये 37,000 परिचारिका बोगस असल्याच्या आरोपांची चौकशी होणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीची घोषणा केलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यामुळे आता या चौकशीला वेग येणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने गेल्या 4 वर्षात जवळपास 37,000 अर्जदारांची नोंदणी कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय परिचारिका म्हणून केलेली आहे। डिप्लोमा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची कोणतीही पडताळणी न करता
36,657 नर्सिंग नोंदणी बहाल करण्यात आलेल्या आहेत. सरकारच्या पुनरावलोकन आदेशानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय आणि या परिचारिका रोजगारासाठी जगभरातील रुग्णालयांमध्ये जातात. मात्र हा प्रकार समोर आल्यानं महाराष्ट्रातील परिचारिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गंभीर बाब म्हणजे या नव्या परिचारिका सध्या कुठे नोकरी करतायत याबाबत कोणतीही स्पष्टता नाहीये. याबाबत MNCनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. औरंगाबादमध्ये तर म्हणजे 248 पैकी काहीतरी 242 सर्टिफिकेट बोगस सापडलेले होते, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून मला वाटतं की अनेक जण असे परस्पर छापून घेतात, शिक्के मारून घेतात, असंही काही निदर्शनास आलेलं आहे. काही ठिकाणी बोगस सर्टिफिकेट इश्यू झालेले आहेत. आणि म्हणून या संदर्भात डॉक्टरच्या बाबतीत काही औषधीच्या ठिकाणी झालेलं होतं, मागे नर्सेसच्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. आणि म्हणून याची सखोल चौकशी व्हावी, हे सगळी त्याची पडताळणी व्हावी आणि त्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही या ठिकाणी नेमलेली आहे. लवकरच त्याचा रिपोर्ट आमच्याकडे येईल. सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय कार्यालयातील गट क ची पदं आता MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत. सरळ सेवा पद्धतीनं ही भरती होणार आहे. 21 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला होता. मात्र याबाबतचा GR आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर झाला. मागील 3.5 वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अखेर यश आलेलं आहे. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व पदं MPSCद्वारे भरण्यात यावीत आणि यासाठी 2019 पासून शासन स्तरावरती पाठपुरावा सुरू होता. गट क च्या भरतीमध्ये खासगी कंत्राटदार कंपन्यांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलेलं होतं. त्यामुळेच गट क ची लिपिक भरती MPSC मार्फत करण्याची वाढती मागणी होती. आणि आता मोठी बातमी येते कोल्हापुरातून. कोल्हापुरामध्ये भर चौकात दम मारो दमचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. या प्रकरणाची न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर रस्त्यातच हुक्का पार्टी करणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षकांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतलेली आहे. बेटिंग आणि हुक्का व्यवसायाशी संबंधित तरुणानं हे कृत्य केलेलं आहे. धैर्यप्रसाद चौकामध्ये हे लोक आपल्या गाड्यांमध्ये मध्यरात्री आतषबाजी करताना आणि भर रस्त्यात हुक्का पिताना कॅमेऱ्यात कैद झालेले. यामध्ये निश्चितपणे आयडेंटिफाय केलं जाईल त्या तरुणाला. दुसरी गोष्ट, माननीय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे सरांनी याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश शाहूपुरी पोलीस स्टेशनला दिलेले आहे. ज्या व्हिडिओची पाहणी केली असता प्रथमदर्शनी शाहूपुरी हद्दीतील हे व्हिडिओ दिसत आहेत. 3 त्याच्यामध्ये गाड्या दिसत आहेत आणि बेकायदेशीरपणे गाडीवर फटाके वाजवत हे 3 वाहनं, त्याच्यामध्ये अनेक 4-5 तरुण पण त्याच्यामध्ये वेगवेगळे दिसत आहेत. ह्या सगळ्यांचं ओळख करून यांच्यावर काय गुन्हा तर दाखल होणारच आहे, परंतु जे तरुण यात सहभागी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोल्हापुरामधून बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी सापडलेली आहे. कर्नाटकातील संकेश्वरमध्ये ही मुलगी सापडलेली आहे. दरम्यान या मुलीबरोबर एका मुलालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 17 दिवसांनंतर या मुलीचा शोध लागलेला आहे. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच व्यासपीठावरती आले होते. महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात यांच्या चित्रपटाच्या घोषणेनिमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आले होते. 6 वर्षांचा बॅकलॉग भरून काढत आम्ही एकत्र येतोय असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आम्हीही 3.5 महिन्यांपूर्वी वेडात दौडले होते असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. आणि या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. वीर मराठेही आहेत आणि वेडही आहे. आणि कवी कुसुमाग्रजांनी म्हटलंय वेडात दौडले वीर मराठी साथ. तसं काही तो अविचार नाही, एक ध्येय वेडे. आणि वेडेच इतिहास घडवतात. ध्येय वेडे इतिहास घडवतात. राजसाहेब, आम्ही देखील एक दौड लागवली गेल्या 3.5 महिन्यापूर्वी. कुठून कुठे गेलो काय माहित नाही आम्हाला, पण लोकांना माहित आहे. राजसाहेब देखील आम्ही दोघंही अनेक वेळा एकत्र कार्यक्रमात येतोय. गेले 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढतोय. वेडात मराठे
वीर दौडले 40 चे प्रोड्युसर, डिरेक्टर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजचा रोल करणार हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. इट्स अ ह्यूज टास्क आणि मी सांगतो जितना मेरा दम है इस फिल्म के अंदर मैं लगा दूंगा ये रोल करते वक्त. और बाकी माय डायरेक्टर महेश पहिल्यांदा काम करणार आहे आपल्या बरोबर अँड इट्स गोइंग टू बी एन एक्सपिरियन्स. सांगलीच्या बेडगमधल्या इन्स्टा स्टार गौतमी पाटील लावणी कार्यक्रमामध्ये झालेल्या धुडगूस प्रकरणी आता कारवाईची मागणी जोर धरू लागलेली आहे. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही समोर आल्यानं गौतमी पाटीलसह आयोजकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सांगली मिरज तालुक्यातल्या बेडग गावातील गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमातला हा गोंधळ. इन्स्टा स्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड धुडगूस घातला. त्याच ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेहही आढळला. प्रचंड गर्दी आणि त्यात एका इसमाचा मृत्यू, त्यामुळे खळबळच उडाली. मिरजमधील कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि इसमाच्या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटीलनं पत्रकार परिषद घेत दिलगिरी व्यक्त केली. मी फक्त ती बातमी पाहिली, मला पण त्या गोष्टीचं लय वाईट वाटलंय की ते वयस्कर होते. त्यांचं आता मला माहिती नव्हतं, अंदाजच नव्हता की एवढी पब्लिक येईल आणि असं एवढा विषय होईल. मला पण माहिती लोक वगैरे बसले होते. आता मी माझं काम केलं, त्यांनी मला तिथं बोलवलेलं कार्यक्रमासाठी, मी कार्यक्रम केला, पण हे असं होईल हे मला तर अजिबात माहीत नव्हतं. मला त्या गोष्टीचं लय वाईट वाटतं की बाबा वयस्कर होते ना ते. दरम्यान आपण लावणी कलाकार नसून केवळ ऑर्केस्ट्रा डान्सर असल्याचं सांगत गौतमीनं तिच्या संदर्भातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑर्केस्ट्राचे कामं तुमची पोरगी करल का किंवा असं आहे तर महेंद्र बनसुळे म्हणून होते, महेंद्र बनसुळे सर, त्यांच्याकडं मला नेलं सुरुवातीला. त्या सरांकडनं माझा लावणी अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला शो कार्यक्रम, बॅक डान्सर. तिकडे मिरजेच्या या बेडस गावात हा सगळा प्रकार घडलाय. त्या जिल्हा परिषद शाळेचं चांगलंच नुकसान झालंय. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसंच पुढील अहवालानंतर त्याबाबतची कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. संबंधित केंद्रप्रमुख जे आहेत त्यांना चौकशीबाबत सूचना दिलेल्या होत्या. तेही समक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे. ज्या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या संस्थेशी सुद्धा मी समक्ष बोललो आणि त्यांना तात्काळ शाळेची जी दुरुस्ती आहे ती करून देण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. सविस्तर अहवाल प्राप्त होताच ती बाब आम्ही आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून पुढील योग्य ती कार्यवाही करत आहोत. दरम्यान शाळेत झालेली मोडतोड आणि नुकसान प्रकरणी आता कारवाईची मागणी केली जाते. दुसरीकडे आयोजकांनी मात्र शाळेची डागडुजी सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे तरी आयोजकांनी गर्दीचा अंदाज घेऊनच कार्यक्रमाचं आयोजन करावं अशी अपेक्षा आहे. सांगलीहून आसिफ मुरसल आणि पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या तुरुंगामध्ये असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. सचिन वाझेच्या दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झालेला आहे. यावर उपचारांसाठी सचिन वाझेनं विशेष NIA कोर्टात याचिका दाखल केलेली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सुनावणीमध्ये विशेष कोर्टानं सचिन वाझेची ही याचिका मान्य केलेली असून त्यावर उपचार करून घेण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय गार्ड आणि गाडीचं कारण न देता वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश कोर्टानं जेल प्रशासनाला दिले आहेत. मंगळवारी कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये व्हेजिटो या रूफटॉप रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील रूफटॉप रेस्टॉरंट्सचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. बांधकाम नियमावलीमध्ये रूफटॉप रेस्टॉरंटला परवानगी नसतानाही शहरात तब्बल 87 पेक्षा जास्त रूफटॉप रेस्टॉरंट चालवली जात आहेत. महापालिका, पोलीस आणि एक्साईज विभागाची कारवाई कुणी आणि कशी करायची या त्रांगड्यात केवळ नोटिसा देऊन अडकून पडलेली आहे. रूफटॉप रेस्टॉरंट सध्या जोरात सुरू आहेत आणि त्यामुळे कारवाई कधी आणि कोण करणार असा प्रश्न निर्माण होतोय.
रूफटॉप हॉटेलमुळे पुणेकर आगीच्या तोंडी. 57 रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाईत दिरंगाई. दुर्घटना घडल्यावर पोलीस कारवाई करणार का? पुण्यातल्या विजेटो रूफटॉप रेस्टॉरंटला लागलेली ही आग. सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण पुण्यात अशी दुर्घटना होणार नाही याची शाश्वती नाही, कारण एकट्या पुण्यात 57 रूफटॉप रेस्टॉरंट आहेत. त्या रेस्टॉरंटमध्ये आगीसारखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणेकरांना रूफटॉप रेस्टॉरंटच्या नावाखाली आगीच्या तोंडी देण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न निर्माण झालाय. The major issue that we are facing is the noise levels. Rooftop, they have speakers for their clients, but for our senior citizens, the noise goes up to 12 o'clock, sometimes weekends up to 1 o'clock, 2 o'clock in the night. मुंबईतल्या कमला मिल्स रेस्टो बार मधील आगीच्या घटनेनंतर पुण्यातल्या 57 रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाईचे आदेश देण्यात आले. पण पुढे काहीच झालं नाही. पोलिसांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलं, पण कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिलाय. पुण्यात आज मितीला तब्बल 87 रूफटॉप रेस्टॉरंट चालवली जात आहेत. पुणे महापालिका, पुणे पोलीस आणि एक्साईज विभाग या तिघांनी याची दखल घेतली आहे खरी, मात्र प्रत्यक्षात त्यांच्यावरती नोटीस देण्याच्या पलीकडे कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. कोंढव्यामध्ये रूफटॉप रेस्टॉरंटला लागलेल्या आगीनंतर पुन्हा एकदा या रेस्टॉरंट्सची सुरक्षा यंत्रणा, इथं जेवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा व्यवस्था, बाहेर पडायचे मार्ग या सगळ्यावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम नियमावलीमध्ये परवानगी नसताना अधिकृत केली जाणारी ही रूफटॉप रेस्टॉरंट्स कारवाईमध्ये कधी येतील हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाई होणाऱ्या दिरंगाईमागे काही आर्थिक लागेबांधे असण्याची शक्यता आहे. पण या आर्थिक फायद्यांपोटी पुणेकरांच्या जीवाशी खेळ होतोय हे कुणाच्या लक्षात कसं येत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दिल्लीच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या फ्लॅटच्या चाव्या सुपूर्द करताना आज दिसते. दिल्ली ते झोपडपट्टी पुनर्विकासाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून 3024 सदनिका तयार आहेत. 345 कोटी खर्चून तयार केलेले हे फ्लॅट्स सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. या फ्लॅट्समध्ये व्हिट्रिफाईड फ्लोअर टाईल्स, सिरॅमिक टाईल्स, किचनमध्ये उदयपूर ग्रीन मार्बल काउंटर्स देण्यात आलेले असून गार्डन, त्याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, दुहेरी पाण्याच्या पाईपलाईन यासारख्या सार्वजनिक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. या सोसायटीमध्ये स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी लिफ्ट आणि भूगर्भातील जलाशय इत्यादींचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिल्ली के गरीब परिवारों को पक्का घर देने का जो अभियान शुरू हुआ है वो यहां के हजारों गरीब परिवारों के सपने को पूरा करेगा. और मुझे जिन 4-5 परिवारों से मिलने का मौका मिला, मैं देख रहा था उनके चेहरे पर जो खुशी, जो संतोष और वो कुछ न कुछ भाव अपने व्यक्त करते थे. वो भीतर का जो आनंद था वो प्रकट हो रहा था. एक संतोष उनके चेहरे पर महक रहा था. अकेले कालकाजी एक्सटेंशन के फर्स्ट फेज में ही 3000 से ज्यादा घर बनकर तैयार कर लिए गए हैं. और बहुत ही जल्द यहां रह रहे दूसरे परिवारों को भी गृह प्रवेश का मौका मिलेगा. गुजरातच्या मोरबी इथल्या मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यामुळे 135 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला होता. ही दुर्घटना ताजी असतानाच आता कर्नाटकमधील येल्लापुरा शहरातील अशाच एका झुलत्या पुलाचा व्हिडिओ समोर आलाय. या पुलावर पर्यटकांनी चक्क कार आणल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मोरबी येथील दुर्घटना ताजी असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ येल्लापुरा शहरातील असून या झुलत्या पुलावरती कार चालवणारे पर्यटक हे महाराष्ट्रातील असल्याचं सांगण्यात येत आहे. हा पूल साथोडी धबधब्यापासून साधारणतः 5 किलोमीटर दूर असून तो येल्लापुरा शहराला उलुवी आणि दांडेली या शहरांना जोडतो. पर्यटक पुलावरती चक्क कार घेऊन आल्याचं समजताच स्थानिकांनी आक्षेप घेत कार परत न्यायला लावली. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
T20 विश्वचषकामध्ये भारतानं बांगलादेशला लोळवलंय. अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतानं बांगलादेशला 5 धावांनी पराभूत केलेलं आहे. या विजयासह भारतानं सेमीफायनलमध्ये जवळजवळ प्रवेश निश्चित केलाय. हार्दिक पांड्या आणि अर्शदीपच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि भारतानं हा सामना आपल्या खिशात घातला.